कांदा 1 एकर लावलेला होता. परिस्थिती वातावरण आणि पाऊस कमी असल्यामुळे 1 एकर क्षेत्र लावलं. सुरुवातीला प्लॉट खूप सुंदर बसलेला होता. मध्ये जे वातावरण खराब झालं, करपे वगैरे आला, प्लॉट थोडासा खराब होऊन गेला आणि टेम्परेचरही खूप वाढून गेलं. त्यामुळं मला ते 1 एकरामध्ये फक्त 55 ते 60 क्विंटलच माल निघाला अशी परिस्थिती. एवढा माल मी काढला. तो माल काढण्यासाठी मी साधारण मार्चमध्ये शेवट 25 मार्चच्या आसपास सुरुवात केली. माझा विचार असा होता की मी 25 मार्चला माल काढेल, 4-6 दिवसानंतर मार्केट चालू होईल तर मी तो लगेच मार्केटला विकून टाकेल. परंतु व्यापाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे काय त्यांच्या अंतर्गत वाद होते, त्यांच्या वादामध्ये मार्केट बंद राहिलं. माझ्यासारखे छोटे शेतकरी त्यात अडकले गेले. त्यांना जर मालही विकता येईना आणि आर्थिक काही नियोजनही करता येईना. मग मी आपलं जसं हातविक्रीवर जेवढे विकता येईल ते विकले. पण बाकीचा माल माझा जो आहे तो उन्हात महिनाभर पडून राहिला. माझ्याकडे सावलीची आहे परिस्थिती, परंतु मी ह्या अपेक्षेने होतो का मार्केट 4-8 दिवसात चालू होईल, 8 दिवसात संप मिळेल. परंतु यांचा संप महिनाभर चालला. त्यामुळं मला एवढ्या टेम्परेचरमुळं माझा माल पण खराब व्हायला लागला. आज परिस्थिती अशी आहे का 60 क्विंटलमध्ये मी 4-5 क्विंटल कांदा विकला असेल आणि साधारण 20-25% माल अक्षरशः चढून गेलेला आहे की मी तो उकाड्यात फेकून दिला. पावड्याने भरून तो उकाड्यात फेकला. आणि ही परिस्थिती टेम्परेचर असल्यामुळे, टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे झाली. त्यात मार्केटचं बी त्याला कारण असलं म्हटलं पाहिजे. मार्केट बंद असल्यामुळे मला विकता नाही आला आणि त्यामुळेच तो माल खराब होतो. अर्थात हे सगळ्या शेतकऱ्यांना मी हे पण आव्हान करेल का प्रत्येकाने आपापला माल चेक करा. एवढं टेम्परेचर आहे, तुम्ही जर चाळीत टाकलेला असेल किंवा बाहेर पोळीत असेल तर चेक करा. खराब होण्याची दाट शक्यता आहे. आणि सरकार बाजार वाढला, एक्सपोर्ट चालू झाला, आता बाजार वाढतील यापेक्षा होईल तेवढा खर्च पहिला काढून घ्या. कारण सरकार कधी पण एक्सपोर्ट बंद करू शकते. या सरकारचं काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आपलं माल, आपलं भांडवल आधी मोकळं करून घ्या अशी मी अपेक्षा करतो किंवा आव्हान करतो सर्वांना. एवढं सर्व शेतकऱ्यांनी करावा, निर्णय घ्यावा. तेवढं खराब होणार नाही याची काळजी. कारण खराब होण्याचे प्रमाण यावर्षी खूप आहे असं माझ्या कांद्यावरनं तरी दिसतं.